हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी तुमच्यासाठी अशाच खूप सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज घेऊन येते. तर आज मी बनवणार आहे एकदम सिंपल, एकदम साध्या पद्धतीने केशरी भात. तर याला नॅज असेही म्हणतात. तर त्याच्यासाठी आम्ही कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जे तांदूळ आहे ते इथे घेतलेले आहे. तर हे 1 किलो तांदूळ आहे. 1 किलोपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा हे तांदूळ आहेत. आणि इकडे आता कुकरमध्ये हे तांदूळ स्वच्छ धुवून टाकलेले आहेत. तर आपण रेग्युलर पाणी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी याच्यात पाणी टाकायचं आहे. तर आता इथे हे पातेल्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आपला 1 किलोचा भात आहे तर तरी 3 ते 4 टीस्पून असं तूप याच्यात टाकलेलं आहे. आणि त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे करून आणि जे ड्रायफ्रूट्स आहे, काजू बदाम ते टाकलेले आहेत. आणि हा इथे टाकलेला आहे गूळ. तर आपण गूळ आणि साखर हे दोन्ही मिक्स असं ह्या गोड भातमध्ये टाकणार आहोत. केशरी भात, त्याला गोड भात असेही म्हटलं जातं. तर आता हा गूळ जो आहे त्याचं पूर्ण पाणी होऊपर्यंत आपल्याला त्याचे जे गोळे आहे ते फोडून घ्यायचे आहे. याच्यात तुम्ही हे गोळे लवकर फुटण्यासाठी थोडंसं पाणी देखील टाकू शकता. तर अशा प्रकारे मीडियम गॅसवर गूळ टाकून हे असं पाणी टाकून ठेवायचं आहे. आणि छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यात 3 ते 4 विलायचीही कुटून, म्हणजे त्या व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून टाकणार आहोत. आपण कुटून टाकणार आहोत, मग त्याची एकदम छान अशी स्मेल ही या भाताला येणार आहे. आता हे पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यात जेवढं आपल्याला जे काय मटेरियल टाकायचं आहे ते आपण टाकून घेतलेलं आहे. फक्त साखर बाकी आहे, तर ती आपण नंतर टाकणार आहे. मग हे जो गूळ आहे तो व्यवस्थित त्याचं पाणी होईपर्यंत आता आपल्याला इथे थांबायचं आहे. तर पाणी टाकल्यामुळे, याच्या गुळामध्ये पाणी टाकल्यामुळे तर ते जे गोळे आहेत गुळाचे ते व्यवस्थित भिजतील, पाण्यामध्ये गरम होतील आणि मग तो गूळ आहे तो व्यवस्थित फुटला जाईल. तर तुम्ही जो एकदम ऑर्गॅनिक ओरिजिनल गूळ भेटतो तोच यूज करा. साखर मिक्स असाही गूळ भेटतो, त्याचा कलर थोडासा पिवळसर असतो. तर तो गूळ बिलकुल यूज करू नका. थोडासा काळपट टाईपचा जो गूळ असतो, एकदम 100% ऑर्गॅनिक तो गूळ यूज करा. कारण ह्या दोन्ही गूळमध्ये जी टेस्ट असते ती खूप दोन्हींची वेगळी वेगळी असते. तर जो ओरिजिनल गूळ आहे तोच तुम्ही याच्यामध्ये वापरा. तर आता सगळे जे आपला गूळ आहे तो व्यवस्थितपणे इथे आता विरघळलेला दिसतो आहे. आता आपल्याला याच्यात साखरही मिक्स करायची आहे. जेवढा आपण गूळ घेतलेला आहे तेवढ्याच प्रमाणात आपण साखर इथे टाकणार आहे. तर ही जेवढी ग्लास भरून, म्हणजे हा जो ग्लास आहे तेवढे 2 ग्लास भरून आपण साखर टाकलेली आहे. आणि तेच 2 ग्लास भरून आपण गूळही घेतलेला होता. तर आता ही जी साखर आहे तिचंही पूर्ण पाणी होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त पाणी हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये ॲड नाही करायचं आहे, कारण आपल्याला त्याच्यात भातही टाकायचा आहे. तर तो खूप असा गचगच झाला नाही पाहिजे. तर एवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये आपण फक्त 2 ग्लास जेवढी साखर टाकलेली आहे, ज्या ग्लासचं माप घेऊन आपण साखर आणि गूळ टाकलेलं आहे त्याच ग्लासचं माप घेऊन नंतर 2 ग्लास हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता पाणी टाकल्यानंतर जे आपलं साखर आणि गूळ आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या भाताचं नाव केशरी भात असं आहे, म्हणून आपल्याला त्याच्यात कलरही ॲड करायचा आहे. तर आता आपण आपला भात रेडी झाला आहे का ते बघू. तर हा जो भात आहे तो एकदम छान असा शिजलेला आहे. फक्त 7 to 10% आपल्याला त्याला आणखी जे आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यात मिक्स करून थोडंसं शिजू द्यायचं आहे. आणि आता हा भात आपण थोडासा मोकळा करून घेऊ. आणि मग नंतर आपलं जे तिकडे आपण पाणी टाकून ठेवलेलं आहे त्याच्यात हा भात आपण टाकणार आहे. तर याला छान अशी उकळी आलेली आहे. गूळ, साखर ते व्यवस्थित विरघळलेलं आहे आणि
कलर येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे ऑरेंज कलरचा कलर. जो खायचा कलर असतो तो आपण याच्यात टाकणार आहोत. नॉर्मली हा बाजारात कुठेही तुम्हाला मिळून जाईल आणि हा जास्त महागही नसतो. तर आता आपण याच्यामध्ये 1 टीस्पून असा तुम्ही कलर टाकायचा आहे आणि कलर टाकून झाल्यावर त्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आपला जो भात मोकळा करून घेतलेला आहे, आता तो सगळा भात आपण हे आपल्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. हळूहळू हा भात आपण त्या पाण्यात टाकणार आहोत. पहिले अर्धा भात जो आहे तो ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मग तो व्यवस्थित हळूहळू मिक्स करून घ्यायचा आहे. खूप जास्त गजगज न करता त्याला हळूवारपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपले भाताचे दाणे आहेत तर ते असे अर्धे वगैरे किंवा तो भात जो आहे तो आपला असा गजगज होणार नाही म्हणून. मग नंतर उरलेला जो अर्धा भात असणार आहे तो पण टाकून घ्यायचा आणि मग सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता भाताचा जो कलर आहे तो चेंज होतो आहे. जो आपण कलर टाकलेला होता त्याचा कलर आता सगळ्या भाताला लागत आहे आणि त्याचा वासही छान असा येत आहे. तर हळूहळू हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 5-10 मिनिट त्याच्यावर झाकण ठेवून जे याच्यामध्ये पाणी आहे थोडं, म्हणजे आपण जे गुळ आणि साखरेचं पाणी आहे ते पूर्ण आटूपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ आपण तसंच म्हणजे मीडियम गॅसच्या आचेवर तसंच ठेवायचं आहे. आता तुम्ही इथे भाताचा कलर बघू शकता. आपल्याला जसा पाहिजे तेवढा ऑरेंज हा भात झालेला नाही आहे, म्हणून याच्यात थोडंसं कलर जो आहे तो आणखी आम्ही टाकलेला आहे. पण आता हा कलर मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम येणार आहे, पण व्यवस्थित हळूहळू तो पूर्ण भातामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आपला भात तो व्यवस्थित शिजेल तोपर्यंत हा कलरही व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर अशा प्रकारे जो कलर आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि कलरही आता थोडासा चांगलावाला ऑरेंज असा ह्या भाताला आलेला आहे आणि आता आपला भात झालेला आहे रेडी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी साध्या सोप्या सरळ रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला फॉलो केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत राधे राधे.